रोहित पवार आहेत। आता नाना पटोले यांना तहकूब करण्यात आलेला आहे, 1 दिवसासाठी हे करण्यात आलेलं। नेमकं काय झालंय, काय आतमध्ये घडले? एकतर या शेतकरी दिनानिमित्त ज्या नेत्यांनी आमदारांनी शेतकऱ्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांमध्ये वक्तव्य केलेलं आहे, शेतकऱ्यांची माफी, जाहीर माफी या सर्व आमदारांनी नेत्यांनी त्या ठिकाणी मागितली पाहिजे अशी भूमिका नाना पटोलेंनी त्या ठिकाणी घेतली होती। पण सरकारला त्या बाबतीत कुठेही काय ऐकायचं नव्हतं। आम्ही म्हणत होतो माफी ही मागितलीच पाहिजे, आज शेतकरी दिन आहे, पण त्या बाबतीत सरकार कुठेही काय करत नव्हतं, आमचं ऐकून घेत नव्हतं। कर्जमाफीचे मुद्दे होते, अनेक विषय होते, पण त्या बाबतीत कुठेतरी इगो सरकारचा हर्ट झाला आणि नाना भाऊंवर तिथं कारवाई झाली। आणि नाना भाऊंवर तुम्ही कारवाई करत असाल तर अख्ख्या दिवसभर आम्ही सुद्धा सेशनला जाणार नाही असा निर्णय सर्व पक्षांनी मिळून त्या ठिकाणी घेतलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध देखील केला जातोय, त्यात शेतकरी देखील रस्त्यावर उतरलेले, मात्र सरकार याकडे कानाडोळा करते आणि आता देखील नाना पटोले यांना 1 दिवसासाठी 85,000 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे। या सरकारला त्यातून काय कमवायचं आहे तर मलिदा कमवायचा आहे, मलाई खायची आहे। जसं समृद्धीमध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची मलिदा सत्तेतल्या काही लोकांनी खाल्ला, तसंच या शक्ती मार्गाच्या माध्यमातून सुद्धा यांना मलिदाच खायचा आहे। हा पैसा जो 85,000 कोटी रुपये ठराविक जो शक्ती मार्गासाठी तुम्ही वापरणार आहात, तर आमच्या सगळ्यांची मागणी, तुमच्याकडे पैसा नसेल तर हा खर्च करू नका, त्या 85,000 रुपयाचा वापर करून सर्व शेतकऱ्यांची या महाराष्ट्राची कर्जमाफी करा अशी भूमिका तिथं आम्ही मांडलेली आहे। पण सरकार त्या बाबतीत काही ऐकायला तयार नाही। त्यांना काय पाहिजे तर कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आणि त्यातून पैसे खायचे, बाकी काही नाही। येणाऱ्या काळामध्ये पालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस हे मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीत कसं पाहतात? 7 तारखेपर्यंत ते निर्णय घेणार आहे। 7 तारखेनंतर ते जेव्हा निर्णय घेतील त्या बाबतीत आपल्याला स्पष्ट भूमिका ही नंतर कळेल असं म्हणावं लागेल। पण शेवटी पक्ष म्हणून सर्वच पक्ष सुरुवातीला स्वबळावर आम्ही लढणार आहोत असं म्हणतात आणि नंतर सर्व नेते एकत्रित बसल्यानंतर वेगळा मार्गसुद्धा निघू शकतो। त्यामुळे 7 तारखेनंतर चर्चेनंतर काय निघतंय, काय होतंय हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। नक्कीच आपण पाहतोय आज नाना पटोले यांना 1 दिवसापुरतं निलंबित करण्यात आलेलं आहे। मात्र जर नाना पटोले यांच्या प्रश्नांवर किंवा शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नांवर मार्ग निघत नसेल, असंच निलंबित केलं जाणार असेल तर आज देखील आम्ही दिवसभर अधिवेशनामध्ये पाऊल ठेवणार नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन प्रकाश बुवासह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई।